नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी नंदकुमार इंगळे आपल्या उत्तम शेती या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे हार्दिक स्वागत करतो. बघा, आज आपण स्वतःच्या प्लॉटमध्ये आलेलो आहे, हरभऱ्याच्या डॉलरच्या प्लॉटमध्ये. बघा, मी या पद्धतीने या ठिकाणी मेहनत केलेली आहे. आता ही जी काही पाठीमागची फवारणी केली होती मी यावरती, तर ही एक फवारणी मी जे की आपलं ऑलिव्ह टॉप आहे, जे की फ्लावरिंग स्टेजसाठी खूप महत्त्वाचं असतं. ते जास्तीत जास्त फूल आणि फुटवे फुटण्यासाठी काम करतं. तर ते मी याच्यावरती फवारलेलं आहे. तर मला अत्यंत चांगला या ठिकाणी रिझल्ट दिसत आहे त्या फुलांचा. बघा तुम्ही, या ठिकाणी भरपूर अशी फुलं लागलेली आहे सुरुवात, आणि या ठिकाणी डेसे पण सुद्धा बरेचसे काढलेले आहे. नवीन डेसे, नवीन फुटवे या ठिकाणी बरेच काढलेले आहे प्लॉटना. बघा, अत्यंत भारी या ठिकाणी दिसतोय. आणि त्याचबरोबर मी एक बुरशीनाशक घेतलं होतं. बुरशीनाशक पण अत्यंत महत्त्वाचं होतं यामध्ये. मी याच्याबरोबर रोके हे एक बुरशीनाशक घेतलं होतं. आता सध्या तर यामध्ये मला आळी वगैरे काही दिसत नाही. त्याचबरोबर मी मागची जी फवारणी होती, रोको, ऑलिव्ह टॉप आणि इमामॅक्टिन मी आळीसाठी घेतलं होतं. या तिन्हीचं कॉम्बिनेशन मी यावरती फवारलेलं होतं. तर मला आता या ठिकाणी प्लॉट एकदम म्हणजे स्वच्छ आणि चकचकीत दिसत आहे, जेणेकरून की आळी वगैरे नाही, बुरशीचं पण काही प्रादुर्भाव नाही, आणि या ठिकाणी फुलं पण चांगल्या प्रकारे या ठिकाणी लागलेले आहेत. अजूनही फुलं लागत आहेत, सुरुवात झालेली आहे आता फुलं लागण्याची. माझा हा प्लॉट जवळजवळ मी दीपावलीला पेरला होता. आता या प्लॉटला जवळजवळ 1-1.5 महिना कंप्लीट होते, 1.5 महिना. तर 1.5 महिन्यामध्ये चांगल्या पद्धतीचा प्लॉट आहे. तर तुम्हाला जर फवारणी घ्यायची असेल एखादी, तर बुरशीनाशक स्ट्रॉंग घ्या, आळीसाठी इमामॅक्टिन घ्या, आणि त्याचबरोबर जर कुणाचा फ्लावरिंग स्टेजवरती जर प्लॉट असेल, तर ऑलिव्ह टॉप जर घेतलं तुम्ही, तर चांगलं फ्लावरिंगसाठी आणि फुटवेसाठी चांगलं काम करतं. तेही तुम्ही घेऊ शकता. माझा स्वतःचा आता अनुभव आहे या ठिकाणी. बघू शकता तुम्ही, हा इथपर्यंत माझा संपूर्ण असा प्लॉट आहे. बघू शकता तुम्ही, एक नंबर या ठिकाणी प्लॉट दिसत आहे. आता मी या समोरची जी फवारणी घेणार आहे आता, तर मी थोडा अजून तर मी नेक्स्ट म्हणजे आत्ताच 4-5 दिवसाच्या पूर्वी केली मी यावरती फवारणी. आता नेक्स्ट जी घेणार आहे मी, ती आता आळीसाठी घेणार आहे स्पेशल, आणि एक बुरशीनाशक, जे करून की आता फुलाचं जे घाट्यात रूपांतर होईल, तर जी काही घाट आळी येते त्याच्यासाठी मी आता यावरती फवारणी घेणार आहे. तर बघा, अत्यंत सुंदर या ठिकाणी प्लॉट आहे. मी अशी या ठिकाणी पद्धतीनं मी याची मेहनत घेतलेली आहे. सगळं तण पण काढून टाकलेलं आहे मी. या ठिकाणी खुरपणी पण केली, कोळपणी पण केली, आणि पाणीचे स्प्रिंकलरनं एक पाणी पण दिलं याला मी स्प्रिंकलरनं. आणि त्यानंतर असं या ठिकाणी प्लॉट मला या कंडिशनमध्ये दिसत आहे. तर बघा, तुम्हाला हा व्हिडिओ माहितीच तो चांगला वाटेल अशी अपेक्षा करतो. व्हिडिओ आवडल्यास शेअर करा, लाईक करा, कमेंट्स करा, आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. चला, भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय जवान, जय किसान.